नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो अपडेट्समध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई या अंतर्गत जे आहे समुदाय आरोग्य अभियान कंत्राटीची रिक्त पदे भरण्यात येणार आहेत कंत्राटी पद्धतीने. तर ही त्याची जाहिरात आहे. ऑफिशियल PDF याचा आहे, जे की टोटली तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. याच्यामध्ये कोणकोणती पदे आहेत, कशा प्रकारे अप्लाय करू शकता, लास्ट डेट काय आहे, सर्व डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. व्हिडिओ एंडपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब नक्कीच करा. सो लेट्स बिगिन. तर बघा, कंत्राटी रिक्त पदांची ही भरती प्रक्रिया आहे आणि या पदाकरिता जी आहे ती ऑनलाईन जी साईट यांनी दिलेली आहे nhm.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर याची जाहिरात उपलब्ध करून दिलेली आहे, ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. पहिलीच लिंक आहे, फर्स्ट लिंक. त्याला क्लिक केल्यानंतर तुम्हाला याची माहिती जी आहे ती रीड करता येईल आणि तिथूनच फॉर्म भरता येईल. सो ती चेकआउट करायला विसरू नका. आता तुम्हाला याचे जे फॉर्म आहे ते भरायला सुरू आहे. तर 4 डिसेंबर पर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचे आहेत, म्हणजे जी अंतिम तारीख आहे ती 4 डिसेंबर आहे. त्याचबरोबर याचं परीक्षा शुल्क सर्वप्रथम दिलेलं आहे. तो खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 1000 रुपये फी आहे आणि मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी जी आहे ती 900 रुपये फी आहे. अनाथ उमेदवारांसाठी पण 900 रुपये आहे. तसेच माजी सैनिक, दिव्यांग माजी सैनिक यांसाठी परीक्षा शुल्क जे आहे ते माफ राहणार आहे. परीक्षा शुल्क भरल्याबाबतची ऑनलाईन चलनाची पावती प्रत ही ऑनलाईन पद्धतीने केलेल्या अर्जाच्या प्रतीसोबत कागद त्यांच्या तपासणी वेळी जे आहे ती सादर करणे आवश्यक राहील. म्हणून तुम्हाला जे स्लिप असेल, रिसिप्ट असेल, ती जवळ ठेवणे गरजेचे आहे. म्हणून फॉर्म भरल्यानंतर ते घ्यायला विसरू नका. अर्ज भरणे व सादर करण्याबाबत आवश्यक सूचना दिलेल्या आहेत की वेबसाईटवर जाऊन भरायचं आहे. ओरिजिनल जी तुमची इन्फॉर्मेशन आहे ती फिलअप करायची आहे. जी श्रेणी असेल, गुणांऐवजी श्रेणी पद्धत असेल तर कागद पडताळणी वेळी गुणांची पत्रिकासोबत श्रेणीची जी ग्रेड यादी आहे ती सादर करायची आहे. प्रोफाईल तयार करायची आहे. तर या सर्वसाधारण सूचना ज्या आहेत त्या दिलेल्या आहेत. आता याच्यामध्ये परीक्षा बघूया. तर बघा, ज्यावेळेस तुम्ही हा फॉर्म भरताल त्याच्यानंतर ज्यावेळेस परीक्षा असेल तर 7 दिवस आधी तुम्हाला जे आहे याचं हॉल तिकीट येईल. आता हॉल तिकीट जे आहे त्याच्यावर तुम्हाला म्हणजे ऑलरेडी फॉर्म भरत असतानाच तुम्हाला परीक्षा केंद्र द्यायचे आहेत. तर 3 परीक्षा केंद्रापैकी जे तुम्ही परीक्षा केंद्र निवडलेले असतील त्याच्यावर तुमची परीक्षा होऊन जाईल. तर तुम्हाला फॉर्म भरत असताना जे सिलेक्शन असेल, चॉईस असेल ती तुम्हाला एक्झाम सेंटरची द्यायची आहे. त्याचबरोबर ऑनलाईन परीक्षा होणार आहे. ऑनलाईन परीक्षानंतर मेरिट लिस्ट येते आणि त्या मेरिट लिस्टनुसार जे आहे ते याच्यामध्ये सिलेक्शन होतं. आता याच्यामध्ये परीक्षेच्या वेळी तिकडून निवड प्रक्रियेदरम्यान जर उमेदवाराने समजा अनुचित प्रकार केला, तोतेगिरी केली वगैरे, तर त्यांना डिस्क्वालिफाय करण्यात येईल. अशा सूचना याच्यामध्ये दिलेल्या आहेत. पदसंख्या बघूया आता सर्वप्रथम. तर इथे व्हिडिओची क्वालिटी थोडी इन्क्रीज करा, जेणेकरून तुम्हाला जे प्रवर्ग असतात SC, ST, OBC, सर्वसाधारण, त्या प्रवर्गानुसार ज्या जागा वितरित करण्यात आलेल्या आहेत त्या जागा दिसतील. याच्यामध्ये सर्व जर बघितले पदं तर तुम्हाला इथं दिसतील टोटल 1974 एवढी पदं आहेत. तर ही सर्व पदे जे आहे ते भरण्यात येणार आहेत. रिक्त जागांचे प्रवर्गनिहाय जे समांतर आरक्षणाचे विवरणपत्र आहे ते इथं तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. सर्वसाधारण 28%, महिला 30%, हे सगळं काही ऍक्टनुसार आहे. एकूण 20 पदे हे अनाथ यांच्यासाठी जे उमेदवार असतात त्यांच्यासाठी आरक्षित आहेत. आता ह्याच्यामध्ये पदनिहाय आवश्यक शैक्षणिक पात्रता दिलेली आहे, तर ती पण तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. आयुर्वेद म्हणजे BMS पदवीधारक, युनानी BUMS असेल, BSc नर्सिंग असेल, BSc इन कम्युनिटी हेल्थ झालेला असेल, तर असे जे विद्यार्थी आहेत ते इझिली याच्यासाठी फॉर्म भरू शकता. प्रवेश परीक्षासाठी जे आपल्याला जे परीक्षेची सिस्टीम कशी आहे ते बघूया. तर बघा, ऑनलाईन टेस्ट होणार आहे. नंबर ऑफ क्वेश्चन 60 राहतील, मॅक्झिमम मार्क 60 राहतील आणि टोटल त्याचबरोबर जनरल नॉलेजचे 20 आणि NHM प्रोग्राम रिलेटेड 20. टोटल असे 100 क्वेश्चन 100 मार्कासाठी राहतील आणि बायलँग्वेल मराठी आणि इंग्लिशमध्ये तुम्ही परीक्षा देऊ शकता. याच्यामध्ये टेस्टसाठी कोणकोणती टेस्ट आहे याच्यामध्ये बघा, तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. बेसिक कन्सेप्ट ऑफ पब्लिक हेल्थ, बेसिक्स ऑफ ह्युमन बॉडी, चाइल्ड हेल्थ, ॲडोलसेंट हेल्थ, मॅटर्नल हेल्थ, family planning, communicable diseases, non-communicable diseases, nutrition, mental health, skill-based questions, referral linkage, elderly and palliative care, emergency services, oral, ENT, ear, nose, throat, आणि जनरल नॉलेज आणि NHM प्रोग्राम रिलेटेड असे क्वेश्चन तुम्हाला ह्याच्यावर विचारले जातील आणि त्यानुसार तुमची परीक्षा होईल. परीक्षेचा निकाल सुद्धा साईटवर दाखवला जाईल आणि तो निकाल वगैरे जसा येईल किंवा परीक्षेच्या डेट्स वगैरे जशा येतील तसं तुम्हाला नोटिफाय केलं जाईल. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परीक्षेचं स्वरूप तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे, 1 गुण याप्रमाणे 100 प्रश्न मिळतील. 100 गुणांची परीक्षा घेण्यात येईल आणि 120 मिनिट म्हणजे 2 तासाचा वेळ तुम्हाला याच्यामध्ये दिला जाईल. फेर तपासणी वगैरे तुम्ही करू शकता. या गोष्टी इथं दिलेल्या आहेत. तर मित्रांनो, अशा प्रकारे परीक्षा आहे.
कसं पुन्हा सिलेक्शन प्रोसेस झाल्यावर पुढं कसं आहे वगैरे हे सर्व काही दिलेलं आहे. मोबदला कसा किती दिला जाणार आहे. तर बघा महिलांचा प्रमाणपत्र प्रशिक्षणादरम्यान परीक्षार्थी म्हणून निवडलेल्या उमेदवाराला रक्कम 10,000 दर महिना स्टायपेंड दिलं जाणार आहे. आयुष्यमान आरोग्य मंदिर उपकेंद्रे ते कंत्राटी आरोग्य अधिकारी म्हणून नियुक्ती झाल्यानंतर 25,000 दरमहा आणि 15,000 कामावर आधारित मोबदला. तर हे मोबदला, परीक्षेचे वेळापत्रक हे सर्व काही तुम्हाला जर वाचायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देईल. तिथून तुम्ही हे डायरेक्टली ॲक्सेस करू शकता किंवा डायरेक्टली PDF पाहिजे असेल तर Instagramवर आमच्याशी कॉन्टॅक्ट करा. मित्रांनो, शॉर्ट इन्फो होता. जसं याच्याबद्दल अधिक माहिती आपल्याला मिळेल तसं तुम्हाला सांगितली जाईल. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. फॉर्म भरायचा असेल, इंटरेस्टेड असाल, काही अडचण येत असेल किंवा काही विचारायचं असेल, जसं की इथं बऱ्याच गोष्टी मी सांगू शकत नाही. सो कारण व्हिडिओ खूप लाँग होऊन जाईल. तर तुम्हाला विचारायचं असेल की प्रवर्गणी आहे, किती पदं आहेत, काय, कशा प्रकारे काय जरी अडचण येत असेल या रिगार्डिंग तर कॉमेंट सेक्शनमध्ये विचारा किंवा Instagramवर आमच्याशी कॉन्टॅक्ट करा. सो मित्रांनो, थँक्स फॉर वॉचिंग.